नमस्कार, सह्याद्री किचन्समध्ये आपलं स्वागत आहे। उन्हाळ्याचे दिवस आहेत, आलेल्या पाहुण्यांचे स्वागत आपण वेगवेगळ्या प्रकारचे कोल्ड ड्रिंक्स देऊन करतो, जे त्यांच्या आरोग्यासही हानिकारक असते। अशा वेळी नैसर्गिकरित्या घरगुती पद्धतीने बनवलेले सरबत जर आपण त्यांना दिले तर त्यांच्या आरोग्यास फायदा होईल आणि आपले देखील समाधान। तर अशा वेळी जे आता सीजनेबल फळ आहे म्हणजेच कच्ची कैरी, यापासून आपण सरबत बनवणार आहोत। तर हे सरबत कसं बनावं यासाठी लागणारं साहित्य आपण बघणार आहोत। यासाठी लागणारं साहित्य आहे कच्ची कैरी, मीठ, कोथिंबीर, आले, मिरची, गूळ आणि सब्जा जो मी भिजवून घेतलेला आहे। हे सगळं साहित्य आपण मिक्सर मध्ये टाकून त्याची पेस्ट करून घेणार आहोत। अशा पद्धतीने मी हे जे कैरीचे तुकडे करून घेतलेले आहे। आपण साल सुद्धा काढू शकतो किंवा साल नाही काढली तरी चालेल। हे सगळं साहित्य आपण आता मिक्सर मध्ये टाकून घेणार आहोत। बघा, कैरी ही अतिशय फायदेमंद असं फळ आहे, जी खाल्ल्याने आपल्या शरीरातील रक्ताची पातळी नियंत्रित राहते। त्याच पद्धतीत आपल्या शरीरातले जे साखरेचे प्रमाण आहे ते सुद्धा नियंत्रणात राहते। आपलं शरीर डिटॉक्स होणे तेवढेच महत्त्वाचे असते आणि हे डिटॉक्स करण्यासाठी या प्रक्रियेत या कैरीचा फार मोठा फायदा होतो, जे खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रण ठेवण्यास मदत करते। आता हे सर्व साहित्य आपण एका पाठोपाठ टाकून घेतलेले आहे आणि मिक्सर मध्ये याची छान अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। यामध्ये आपण थोडा पाण्याचाही वापर करू शकतो। आता हे मिश्रण आपण एका चाळणीमध्ये टाकून गाळून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने सरबत जर आपण रोज सेवन केले तर आपले यकृताचे कार्य सुद्धा सुधारते। कैरीमध्ये कॅलरीज कमी असतात, उन्हाळ्यात स्नॅक्स म्हणून खाऊ शकता। हे खाल्ल्याने निरोगी वजन राखण्यास मदत होते। कैरीमध्ये व्हिटॅमिन सी, के, ए, B6 आणि फोलेट सारखे अनेक पोषक असतात। ते पचनसंस्था निरोगी ठेवण्याचे काम करतात। अशा पद्धतीने एवढी बहुगुणी आपली ही कैरी, यापासून आपण जर असे सरबत बनवले आणि ते आपण सेवन केले तर आपल्या शरीरात भरपूर असे फायदे मिळणार आहेत। तर ही रेसिपी नक्की करून बघा, कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि कैरीचे सीजन सुद्धा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। शुद्ध खा, नैसर्गिक खा आणि निरोगी राहा। धन्यवाद।